मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिटकरी हमले के मामले में मुख्य आरोपी मनसे सरचिटनीस कर्नाबाला दुनवले का समर्थन कर रहे हैं। ऐसा सनसनीखेज आरोप एनसीपी विधायक अमोल मिटकरी ने लगाया है। तो वहीं अमोल मिटकरी ने मनसे प्रवक्ता योगेश चिले के आरोपों पर पलटवार करते हुए चिले पर सूचना के अधिकार का इस्तेमाल कर पैसे ऐंठने का आरोप लगाया। मिटकरी ने चिले को चेतावनी दी है कि उनके पास चिले के राज ठाकरे और अमित ठाकरे के नाम पर फिरौती मांगने वाले कई ऑडियो क्लिप हैं, जिन्हें समय आने पर सबके सामने लाएंगे। मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णवाळा जो आहे, जो तिथं पत्रकार परिषद घेतोय, हा डिटेक्ट झाल्यानंतर त्याला अटक का करत नाही आपण? पण तो अद्यापही अटक झालेला नाही आणि ती एक अनभोरे नावाची महिला, हे दोन अटक झालेले नाहीत। काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा, त्याचा ड्रायव्हर जो आहे, हमीद का काय त्याचं नाव, त्यांनी पहिला दगड मारला, त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे। आणि आज सुनावणी काय ते कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते। कारण 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली, त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का? आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का? तो कोणाकडे बसलेला आहे याचा शोध अकोला पोलीस धाडसानं घेतील। जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा, हे एकदा समोर आलं पाहिजे। ओबीसी समाजाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय, हे साधारण त्यांनी सांगावं ना। मूळ मुद्दा विचलित करण्याकरता आणि चर्चेमध्ये राहण्याकरता त्या तुकार कार्यकर्त्यांनी आता ती काही पत्रकार परिषद घेतली। आणि मी तुम्हाला सांगतो की नयना सिडको प्राधिकरण पनवेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी अवैधरित्या खंडण्या वसूल केलेल्या आहेत, त्या सगळ्याचे रिपोर्ट्स आमच्याकडे आहेत। मी लवकरच याबाबत आयुक्तांची, पनवेल आयुक्तांची भेट घेऊन, मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याचा रीतसर तपास करायला लावेल।